नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयचो विशय हो एक नवे प्रकरण आणि हे प्रकरण जाणून घेवप हे खूप महत्वाचें आणि त्या खातीर हो व्हिडिओ तुम्ही पुरायपणान पळोवचो अशी विनंती हांव तुमच्यान करता. गोंयान सरकारी नोकरी हो सगळ्यांचोच सामको जिव्हाळ्याचो प्रश्न. सगळें कितें चलता तें फक्त सरकारी नोकरी मेळोवपा खातीर चलता आणि तातूंतल्यानूच मागीर कॅश फॉर जॉब आणि हेर गजाली ह्यो आमी आयकत असतात. आता कॅश फॉर जॉब अशें जशें आसा म्हटल्यार जॉबा खातीर पयशे दिवप, तशें आनीकूय फॉर जॉब अशी खूब प्रकरणां आसात. आता ते कितें आनी हेतून आमी डिटेलान वचचे न्हू, पुणून सरकारी नोकरे खातीर मनीस खंयच्याय थराक वचपाक शकता आणि कितेंय करपाक शकता हे आमी वेगवेगळ्या प्रकरणांतल्यान पळयलां. आतांच हालींच एक नवें प्रकरण आमच्या नदरेक आयला आणि हे नवें प्रकरण कितें ती ह्यान पयलीं आमी सरकारी नोकरे खातीर पयशे दिवप, सरकारी नोकरे खातीर बोगस सर्टिफिकेटी लावप, म्हटल्यार SEC पास नाजाल्यार आनी कितें पास ह्यो बोगस सर्टिफिकेटी लावन सरकारी नोकरी मेळोवप हे प्रकार तर सर्रासपणे सुरूच असतात. पुणून हे नवें प्रकरण जें आसा ती पयली केस ज्या केसी भितर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हटल्यार EWS हे जे नवे रिजर्वेशन केंद्र सरकारान लागू केला, म्हटल्यार जनरल कॅटेगरींतल्या लोकांक रिजर्वेशनाचो लाव मेळना आणि त्या खातीर जनरल कॅटेगरींतल्या लोकांक इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हटल्यार आर्थीक दृश्ट्या कमकुवत घटक जे आसात जनरल कॅटेगरींतले त्या लोकां खातीर 10% सरकारी नोकऱ्यो आणि शिक्षणा भितर रिजर्वेशन दिवपाची पॉलिसी केंद्र सरकारान लागू केली. राज्य सरकारानूय ती आपणायली आणि अशा तरेन आता जनरल कॅटेगरींतल्या कॅन्डिडेटांक 10% रिजर्वेशन इन गव्हर्नमेंट जॉब्स मेळटात आणि त्या खातीर ही EWS सर्टिफिकेट ही खूप इम्पॉर्टंट अशा पद्धतीची सर्टिफिकेट थारलेली आसा. तर ह्याच अशाच EWS सर्टिफिकेटीचो गैरवापर करून म्हटल्यार बोगस सर्टिफिकेट मेळोवन गोंयान एक तरणाटो एक उमेदवार जॉयंट मामलेदार जालो आणि त्याच्या आड अशा पद्धतीची ही कंप्लेंट रजिस्टर्ड जाल्ली आसा. ही कंप्लेंट डायरेक्टरेट ऑफ व्हिजिलन्स हांच्या कडेन ही कंप्लेंट फायल जाल्लेली आसा आणि ही कंप्लेंट करपी विशांत कामत ह्या मनशान ही कंप्लेंट केल्या डायरेक्टरेट ऑफ व्हिजिलन्स. त्याच बरोबर पणजी पुलीस स्टेशनाचेरूय तांणी कंप्लेंट केल्या. फोंडा तालुक्याशी संबंधित हो विषय असल्या कारणान फोंडा डेप्युटी कलेक्टरा कडेन तांणी कंप्लेंट केल्या, प्लस साऊथ गोवा कलेक्टरा कडेन तांणी कंप्लेंट केलेली. अशे वेगवेगळ्या मळार तांणी ही कंप्लेंट केल्या आणि तांच्या कंप्लेनी प्रमाणे सध्या बार्देस तालुक्याचे जे जॉयंट मामलेदार आसात देवानंद प्रभाकर प्रभू ह्या मनशान बोगस EWS सर्टिफिकेट मेळोवन हो जॉब घेतला अशा पद्धतीची कागाळ तांणी ह्या कंप्लेनी भितर केल्ली आसा आणि ह्या कंप्लेनीन तांणी पुरायपणान हे सिद्ध करपी अशा पद्धतीचे पुरावे दाखले आणि सगळ्यो गजाली ह्यो तांणी त्या कंप्लेनी भितर सांगलेल्यो आसा. पयली गजाल म्हटल्यार जॉयंट मामलेदार हे खूप महत्वाचे पद, गॅझेटेड ऑफिसराचे हे पद आणि त्या खातीर जेन्ना खंयच्याय गॅझेटेड ऑफिसराच्या विरोधात व्हिजिलन्स डिपार्टमेंटा कडेन कंप्लेन येता तेन्ना त्या कंप्लेनीक सरकारची परवानगी सरकारचे एप्रुवल जाय पडटा आणि त्या एप्रुवला खातीर आयदर ती फायल चीफ सेक्रेटरी कडेन वयता नाजाल्यार ती चीफ मिनिस्टरा कडेन वयता आणि त्याच पद्धतीन व्हिजिलन्स डिपार्टमेंटाक जेन्ना ह्या कंप्लेनी भितर प्रायमा फेसी एविडन्स दिसलो की हातून कितें तरी तथ्य आसपाक शकता आणि ताची इन्क्वायरी जावपाक जाय तेन्नाच व्हिजिलन्स डिपार्टमेंट अशा पद्धतीची फायल ही चीफ सेक्रेटरीक नाजाल्यार चीफ मिनिस्टराक धाडून दिता. तर देवानंद प्रभू हांच्या ह्या प्रकरणाची फायल व्हिजिलन्स डिपार्टमेंटान चीफ सेक्रेटरी कडेन एप्रुवलाक धाडलेली आणि चीफ सेक्रेटरी हांणी ह्या फायलीच्या इन्क्वायरीक एप्रुवल दिला अशी माहिती आमकां मेळटा. हाचोच अर्थ ह्या प्रकरणान प्रायमा फेसी तातूंत कितें तरी तथ्य आसा हे दिसून आयलां आणि आता व्हिजिलन्स डिपार्टमेंट ताचेर सखोलपणान तपास करतले आणि मागीर कितें तो एक्शन जातली.
आता एक गजाल म्हटल्यार प्रायमा फेसी जेन्ना तातूंत कितें तरी तथ्य आसा अशें दिसता जाल्यार त्या संबंधित जॉयंट मामलेदाराचेर एक्शन जावप तितलीच गरजेची. आता पयरूच आमी एक बातमी वाचलेली ती म्हटल्यार दोगा जाणांनी SECच्यो फेक सर्टिफिकेट्स प्रोड्यूस केल्यो होमगार्ड जावपाक. तांचेर FIR रजिस्टर जाल्ली आसा पणजी पुलीस स्टेशनाचेर. आता त्या होमगार्डाचेर जर FIR रजिस्टर जाता फेक सर्टिफिकेट तांणी प्रोड्यूस केला म्हणून जाल्यार जॉयंट मामलेदाराचेरूय किमान पेंडिंग इन्क्वायरी एक्शन जावपाक जाय. ती एक्शन अजून मेरेन जाल्लेली ना. आता त्या प्रकरणाच्या पुराय खोलायेन आमी या की नेमके हे कितें प्रकार घडलो तो. तर आमी पयलींच सांगलें तुमकां की EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन हाका 10% रिजर्वेशन हे सरकारी नोकऱ्यो आणि शैक्षणिक संस्थेच्या एडमिशना भितर हे रिजर्वेशन मेळटा. तर गोंयचे ह्या रिजर्वेशनाची पर्सेंटेज कशी आसा तीवूय ह्या निमतान समजून घेवया. गोंयांत जे सरकारी नोकरी आणि शैक्षणिक एडमिशना खातीर जे रिजर्वेशन मेळटा तातूंत SC म्हटल्यार शेड्यूल कास्ट हांकां 2%, ST शेड्यूल ट्रायब हांकां 12%, OBC म्हटल्यार अदर बॅकवर्ड क्लास हांकां 22%, EWS जी नव्यान लागू जाल्या म्हटल्यार इकॉनॉमिकली विकर सेक्शन 10%, मागीर फ्रीडम फायटर चिल्ड्रन्स ऑफ फ्रीडम फायटर्स तांकां 2% आणि पर्सन्स विथ डिसेबिलिटीज हांकां 2%. अशी हांची पुराय टोटल ही 50% जाता आणि 50% रिजर्वेशन ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी भितर मेळटा. तर हो विषय जो आसा तो 2023 ह्या वर्सा GPSC म्हटल्यार गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनाची एक एडवर्टायजमेंट रिलीज जाली आणि ह्या एडवर्टायजमेंटा भितर 4 पोस्टा खातीर तांणी एप्लिकेशन्स मागयल्ली. ते पोस्ट म्हटल्यार मामलेदार, जॉयंट मामलेदार, विजिलन्स ऑफिसर असे हे पोस्ट 3 पोस्ट मामलेदार, जॉयंट मामलेदार आणि विजिलन्स ऑफिसर असे ह्या 3 पोस्टा खातीर ह्या 3 जाग्या खातीर 4 पोस्ट तांणी एडवर्टायज केल्ले आणि त्या 4 पोस्टा खातीर ऑलमोस्ट जे एप्लिकेशन्स आयली ती एप्लिकेशन्स अशी आयली जनरल कॅटेगरी भितर 2 पोस्ट, एक ST, एक इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि 2 हेर असे हे 4 पोस्ट. सो 2 पोस्ट हे निव्वळ जनरल कॅटेगरी, एक पोस्ट ST कॅटेगरी आणि एक पोस्ट इकॉनॉमिकली विकर सेक्शन. 358 एप्लिकेशन्स ही जनरल कॅटेगरी खातीर आयली, 51 एप्लिकेशन्स ही ST कॅटेगरी अंडर आयली, 5 एप्लिकेशन्स ही इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या कॅटेगरीन आयली आणि अशा तरेन ताची सगळो प्रोसेस जालो. आणि प्रोसेस जाल्या उपरांत देवानंद प्रभाकर प्रभू ज्यांच्या विरोधात ही कंप्लेंट आसा तांचे एप्लिकेशन हे इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या कॅटेगरी भितर आयले आणि निमणे हो सगळो प्रोसेस कंप्लीट जाल्या उपरांत 4 पोस्टाच्या जाग्यार 3 कॅन्डिडेटाचे सिलेक्शन हे GPSCन केलें आणि 3 जाणांचे सिलेक्शन GPSCन करून ताचे जाहीर केले आणि 2024 ह्या वर्सा हे 3 मनीस रुजू जाले वेगवेगळ्या पदाचेर. तातूंत एक हे EWS ह्या कॅटेगरींतल्यान आणि दुसरे हेर बाकीच्या कॅटेगरींतल्यान हे रुजू जाले. आता ते रुजू जाल्या उपरांत तांकां 2 वर्सांचो प्रोबेशन पिरियड सुरू आसा आणि ह्या प्रोबेशन पिरियडाचेर सध्या देवानंद प्रभू हे बार्देस तालुक्याचे जॉयंट मामलेदार म्हणून ते काम करतात. जेन्ना कंप्लेनंट विशान कामत हांच्यांनी ह्या सगळ्या खंयच्या तरी एका गजालीच्या निमतान हो विशय घडलो, तांचे एक प्रशासकीय काम असलें आणि त्या प्रशासकीय कामाच्या बाबतींत ह्या मनशाच्या विरोधात तांकां एक कागाळ मेळ्ळी आणि त्या खातीर ते ह्या मनशाच्या मुळाकडे पावले आणि ह्या मनशाची कशी नेमणूक जाला हाचो सोद घेवपाचें काम तांणी सुरू केलें. आणि तांणी तें काम सुरू केल्या उपरांत एक एक गजाली तेंच्या मुखार ज्यो आयल्यो तातूंतल्यान तेवूय अजाप जाले आणि मागीर तांकां कळ्ळें की जॉयंट मामलेदार म्हणून जे काम करपी आसा देवानंद प्रभू हे चुकीच्या पद्दतीन
सरकारी नोकरे भितर हे रुजू जाल्ले आसात आणि हे सगळे प्रकार पळयल्या उपरांत GPSC म्हटल्यार गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनाचो सिलेक्शन प्रोसेस हो ट्रान्सपरंट आसता अशें आमी म्हणटात. सो ह्या केसीच्या निमतान GPSCच्या भरती प्रक्रियेचेरूय आता दुबाव निर्माण जावपा सारखी परिस्थिती तयार जाल्ली आसा. आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन ही जर सर्टिफिकेट जाय पडली जाल्यार ताका कितें अटी आसात. एक म्हटल्यार फक्त जनरल कॅटेगरींतल्या लोकांकूच इकॉनॉमिकली विकर सेक्शना अंडर सर्टिफिकेट मेळटा. त्या जनरल कॅटेगरींतल्या मनशान खंयच्याच रिजर्वेशन कॅटेगरी अंडर कसलोच लाभ घेतलेलो आसपाक जायना. दुसरी गजाल 5 acres एग्रीकल्चरल लँड एंड अबाव हे तांचे आसपाक जायना. रेजिडेन्शियल फ्लॅट ऑफ 100 square feet एंड अबाव आसपाक जायना. रेजिडेन्शियल प्लॉट ऑफ 100 square yards एंड अबाव इन म्युनिसिपल एरियाज आसपाक जायना. रेजिडेन्शियल प्लॉट ऑफ 200 square yards एंड अबाव इन पंचायत एरियाज आसपाक जायना. आणि वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 8 लाखा वयर वार्षिक उत्पन्न त्या मनशाचे आसपाक जायना. अशाच मनशांक इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या अंडर ती सर्टिफिकेट मेळपाक शकता. तर देवानंद प्रभू हांणी ह्या संदर्भात जी इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट जी मेळयली ती फोंडा मामलेदार ऑफिसांतल्यान तांणी मेळयली. बिकॉज देवानंद प्रभू हे फोंडा उसगांव 30 हांगासरले आणि त्या खातीर तांकां फोंडा मामलेदारा कडल्यान ही सर्टिफिकेट घेवची पडली. पुणून तांणी जेन्ना ह्या इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या कॅटेगरी अंडर EWS सर्टिफिकेटीक एप्लाय केले त्या वेळार तलाठीक त्या संदर्भातलो रिपोर्ट दिवचो पडटा. पुणून इंटरेस्टिंग गजाल म्हटल्यार तलाठीन ह्या संदर्भात नेगेटिव्ह रिपोर्ट दिल्लो की इकॉनॉमिकली विकर सेक्शन कॅटेगरी अंडर देवानंद प्रभू हांकां ही सर्टिफिकेट मेळपाक शकना म्हणून. पुणून अजापाची गजाल ती म्हटल्यार फोंडाचे मामलेदार राजेश साखळकर हांणी तलाट्याचो रिपोर्ट नेगेटिव्ह आसतनाय बीन देवानंद प्रभू हांकां इकॉनॉमिकली विकर सेक्शन ही सर्टिफिकेट दिली. आता ती सर्टिफिकेट जेन्ना तांणी दिली तातूंत फॅमिली इन्कम हो 8 लाखा वयर आसपाक जायना. आणि फॅमिली इन्कम म्हटल्यार आवय बापूय भाव भयणां जी लग्न जावंक ना जाल्यार ती लग्न जाल्या उपरांत ती सेपरेट जाता. पूण लग्न न जाल्लेली तांचो सगळ्यांचो इन्कम हो 8 लाखा वयर आसपाक जायना. तर जी सर्टिफिकेट देवानंद प्रभू हांकां मामलेदारान दिली त्या सर्टिफिकेटीन कितें म्हटलां तर त्या सर्टिफिकेटीन एन्युअल इन्कम जो 8 लाखा वयर आसपाक जायना त्या सर्टिफिकेटीन एन्युअल इन्कम फक्त 1,20,000 रुपया दाखयला. हाचो अर्थ 1,20,000 जर देवानंद प्रभूच्या फॅमिलीचो इन्कम जाल्यार देवानंद प्रभूची फॅमिली ही गोंयच्या सगळ्या सोशल वेलफेअर स्किमींक पात्र जाता. म्हटल्यार दयानंद सामाजीक येवजणे खातीर सुद्धा वर्सुकी 1.5 लाख इन्कमाचो कंडिशन आसा. पूण देवानंद प्रभू हांणी 1,20,000 इन्कम दाखयलो आणि बाकी थंय इन्कम कांयच ना. त्या इन्कम सर्टिफिकेटी भितर ताणें भावाचें नांव घातलां आणि त्या भावाच्या इन्कमाच्या कॅटेगरीन नील म्हणून घातलेलें आसा. पुणून कंप्लेनंटाचें म्हणणें आसा की ताचो भाव एका प्रायव्हेट फॅक्टरी भितर काम करता आणि ताचो इन्कम कन्सिडर जायत आणि इवन पयलीं देवानंद प्रभू एज अ एडवोकेट म्हणून ते काम करताले तांचो इन्कम हो ह्या लिमिटाच्या भायर वयता म्हणून. आता हे सगळे कंडिशन्स घालून ताका राजेश साखळकर मामलेदारान सर्टिफिकेट दिली आणि त्या सर्टिफिकेटीच्या आधाराचेर देवानंद प्रभू हांणी ही नोकरी फावो केली. मागीर कंप्लेनंट विशांत कामत हांणी ह्या कंप्लेनिंटा बरोबर ज्या जमनीच्या संदर्भात अटी आसात त्योय अटी कशो उल्लंघन केल्या देवानंद प्रभू हाच्या आणि त्याच्या फॅमिलीच्या नावार ज्यो वेगवेगळ्यो जमनी आसात त्या जमनीचे सगळे उतारेच तांणी ह्या कंप्लेनी वांगडा दिल्लेले आसात. हाचोच अर्थ त्या EWS सर्टिफिकेटीची जी कंडिशन आसात एक म्हटल्यार इन्कम कंडिशन ताचे व्हायोलेशन जाल्लेलें आसा. दुसरे लिमिटेशन्स ऑफ एग्रीकल्चरल लँड प्लस अदर लँड्स ताचे व्हायोलेशन आसा. कारण ऑलरेडी देवानंद प्रभू हांच्या कडेन आणि तांच्या फॅमिली कडेन व्हडा प्रमाणात जमीन आसा. हिवूय विशांत कामत हांणी त्या कंप्लेनी भितर सांगलेली आसा आणि ह्या खातीर ही बोगस EWS सर्टिफिकेट तांणी लावन हे पद मेळयलां. आता GPSCक जेन्ना
ताची सर्टिफिकेट EWS सर्टिफिकेट पावली. त्या GPSCच्या EWS सर्टिफिकेटी बरोबर त्या तलाटीचो रिपोर्टूय आसा आणि त्या तलाटीचो रिपोर्ट त्या सर्टिफिकेटीचेर नेगेटिव्ह म्हणून बरयल्लो आसा. म्हणटकूच GPSCच्या स्क्रुटिनी वेळार तो विषय खंय तरी तांच्या लक्षांत येवंक जावो असलो असो प्रश्न कंप्लेनंट विशांत कामत हांणी केला. हाचोच अर्थ कोणे तरी देवानंद प्रभू हाका तू EWS सर्टिफिकेट घे, तुझें काम आपूण करता अशें म्हणून ही EWS सर्टिफिकेट मेळयल्ली काय कितें. आणि जर तलाटीचा रिपोर्ट तो नेगेटिव्ह आसा तरी पूण मामलेदार ताका सर्टिफिकेट दिता, हे मामलेदार लेवला वयले सेटिंग काय कोणी तरी हाय कमांडा वयल्यान फोन केल्लो मामलेदाराक की ताका ती सर्टिफिकेट दी, तो म्हाजो मनीस म्हणून मामलेदारान दिली, हे सगळे चौकशींतल्यान उघड जावपाक जाय आणि ते उघड जातले अशें आमी धरया. तर ह्या EWS सर्टिफिकेटीचेर देवानंद प्रभू हाची निवड जाली आणि जॉयंट मामलेदार म्हणून ते रुजू जाले. आता सध्या ते बार्देजान काम करतात. ह्या सगळ्या प्रकरणा भितर आनीकूय एक प्रकरण हे कंप्लेनंट विशांत कामत हांणी आपल्या कंप्लेना भितर नमूद केल्लें आसा. ती म्हटल्यार उसगांव कोमनीदादची जमीन ही देवानंद प्रभू हांणी परचेस केल्ली आसा आणि ती चुकीच्या गैर पद्धतीन ती परचेस केल्लेली आसा. ही परचेस करपाक तांकां जॉयंट मामलेदार साईश नायक आणि KB देसाय हांणी ताका सपोर्ट केला अशा पद्धतीचे उल्लेख तांणी ह्या कंप्लेनी भितर केल्लो आसा आणि तांचेरूय एक्शन जावपाक जाय अशी मागणी विशांत कामत हांणी आपल्या कंप्लेनी भितर केल्ली आसा. आता ह्या सगळ्या प्रकरणान म्हटल्यार जर प्रेस करपाचो जर कोणाचो रोल असलो जाल्यार तो रोल तलाटीचो. आमी सदांच तलाटी म्हणटकूच ते भानगडीत करतात, ते अशें करतात तशें करतात म्हणत असतात, पूण ह्या प्रकरणान तलाठी प्रतिभा रमाकांत गांवकर हांणी आपली जबाबदारी योग्य पद्धतीन ह्या प्रकरणान निभयल्ली आणि तांणी देवानंद प्रभू हे EWS सर्टिफिकेटी खातीर पात्र ना असो रिपोर्ट दिल्लो, म्हणून मामलेदारान ताचो रिपोर्ट ओव्हररूल केलो आणि आपल्या बळाचेर मामलेदारान ती सर्टिफिकेट इश्यू केली. आता हे सगळे प्रकरण हे ब्लॅक अँड व्हाईट प्रकरण विशांत कामत हांणी आपल्या कंप्लेनी भितर दाखोवन दिल्लें आसा. विशांत कामत हांणी केल्ल्या कंप्लेनीचेर पणजी पुलीस स्टेशनान जॉयंट मामलेदार देवानंद प्रभू हांकां आफोवन तांचो स्टेटमेंटूय रेकॉर्ड केला अश्यो बातम्यो आमकां वाचपाक मेळ्ळ्यात. त्या भायर डेप्युटी कलेक्टर फोंडा हेवूय ह्या संदर्भात चौकशी करतात की मामलेदारान ऑन वॉट बेजीस ही EWS सर्टिफिकेट ताका दिली. कारण जर मामलेदार ती सर्टिफिकेट दिना जाल्यार ती सर्टिफिकेट वापरून तो हांगासर ह्या पोस्टाचेर सिलेक्ट जायना आणि त्या खातीर जितलो देवानंद प्रभू हो जबाबदार आसा तितलोच मामलेदार राजेश साकळकर ज्यांनी ही EWS सर्टिफिकेट ताका दिली तोवूय तितलोच जबाबदार थारता आणि त्या खातीर ही एक्शन फक्त देवानंद प्रभूचेरूच जातली काय मामलेदार राजेश साकळकराचेर जातली. दुसरी गजाल, फॉर्ज पद्धतीन कोमनीदाद जमनीची परचेस केल्ल्याचो जो आरोप कंप्लेनंट विशांत कामत हांणी केला आणि तातूंत भितर जॉयंट मामलेदार साईश नायक आणि KB देसाय हांचो इन्व्हॉल्वमेंट तांणी सांगलेलो आसा, ताचोय तपास जातलो काय कितें आणि ताचे संदर्भातूय एक्शन जातली काय कितें हिवूय तितलीच महत्वाची आसा. आता त्या होम गार्डांनी SECच्यो बोगस सर्टिफिकेटी लायल्यो म्हणून तांचेर FIR रजिस्टर जालो जाल्यार दिस इज एन क्रिस्टल क्लियर केस. इतले आसूनय बीन चीफ सेक्रेटरीन त्या संदर्भात अप्रुवलूय दिला, व्हिजिलन्स डिपार्टमेंट ताचो तपास लायतलो, पूण हो तपास कितलो तेप चलतलो हो तितकोच महत्वाचो आसा. जेन्ना EWS सर्टिफिकेटूच बोगस जर एस्टॅब्लिश जाता जाल्यार म्हाका दिसता ह्या आनी तपासान आनी वेगळें कितें उरता हो इम्पॉर्टंट प्रश्न आसा. म्हटल्यार होम गार्डांक एक न्याय आणि गॅझेटेड ऑफिसरांक दुसरो न्याय अशें जावपाक शकता काय कितें. तर अशा तरेन ह्या प्रकरणाचो तपास हो जावचोच पडटलो, कारण हे जे रिजर्वेशन आसा त्या रिजर्वेशनाचो गैरफायदो घेवप ही पुरायपणान चुकीची गजाल. दुसरी गजाल, ह्या सगळ्या प्रकरणान फक्त देवानंद प्रभून ती सर्टिफिकेट मेळयली आणि ताका नोकरी मेळ्ळी अशें जावपाक शकना. कोण तरी गॉडफादर असल्या शिवाय ह्यो गजाली जावपाक शकना आणि ह्या पुराय तपासान तो गॉडफादरूय हांगासर उक्ताडार येतलो काय हे प्रकरण थंयच्या थंय मिटयतले
हे सगळें जाणून घेवप हे खूब इंटरेस्टिंग थारतलें आनी म्हाका दिसता विजिलन्स डिपार्टमेंटा मुखार ही एक चॅलेंज आसा, कारण ज्या गॉडफादरान हे काम केल्लेलें आसा तो सरकारा भितर असल्या कारणान विजिलन्स डिपार्टमेंट खरेंच निपक्षपातीपणान हाची इन्क्वायरी करतले काय कितें? विजिलन्स डिपार्टमेंट कितलीं वर्सां ही इन्क्वायरी करपाक घेतले? कारण विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन कंप्लेंट पावली काय ती कंप्लेंट वर्सान वर्सां थंय पेंडिंग दवरप, अशा पद्दतीची मोडस ऑपरेंडी ही विजिलन्स डिपार्टमेंटा कडल्यान आमकां ह्या पयलीं पळोवपाक मेळटा. आनी सुदैवान विजिलन्स डिपार्टमेंटाचे संचालक हे अमरसेन राणे आसात आणि अमरसेन राणे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी तांची वळख आसा आणि त्या खातीर ह्या प्रकरणाचो सोक्षमोक्ष हो बेगींतल्या बेगीन लागतलो. ह्या प्रकरणांतल्यान सत्य कितें हे सगळ्या मुखार येतले आणि जर ह्या प्रकरणान गैरवापर जाला नाजाल्यार बोगस प्रमाणपत्र सर्टिफिकेट वापरून जर हो प्रकार घडला जाल्यार ताचेर एक्शन जातली आणि ह्यातून काय तथ्य ना आणि कंप्लेनंटान जे कितें कंप्लेनी भितर मांडला ते सगळें बोगस हे खरें, हे सगळें मुखार येवचें पडटलें. जो मेरेन ह्यो सगळ्यो गजाली मुखार येवच्यो ना तो मेरेन सरकारच्या विश्वासार्हतेचेर विश्वास दवरप हे कठीण थारतलें. तर ह्या प्रकरणाचो नेमको अंत कितें जाता, नेमको रिजल्ट कितें लागता तो पळोवपा खातीर आमकां कांय दीस, कांय म्हयने, कांय वर्सां वाट पळोवची पडटली. ते सरकारची एक्शनूच सिद्ध करतली. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. गांवकारी हे पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर चलपी चॅनल. तुमचो सपोर्ट आमच्या खातीर खूब महत्वाचो. तुम्ही वेगवेगळ्या पद्दतीन आमकां सपोर्ट करपाक शकतात. आमच्या फेसबुकाचेर तुम्ही स्टार डोनेट करून आमकां सपोर्ट करपाक शकतात. आमचे यूट्यूब मेंबर जावन तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकतात. ना जाल्यार दर म्हयन्याक फक्त 119 रुपीज आमकां तुम्ही गुगल पेच्या माध्यमांतल्यान धाडून तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकतात. गांवकारी हो पुरायपणान तुमच्या तेंक्यार चलपी हो यूट्यूब चॅनल आसा आणि तुमचो तेंको, तुमचो सपोर्ट आमकां कायम मेळटलो अशी आस्त आमी बाळगता. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.